गणपतीला द्यायचा असतो, म्हणून त्या गणरायाला साष्टांग नमस्कार करून आज मी माझ्या भारूड रूपी सेवेला इथे सुरुवात करते माईबाप। आणि असं गाव नाही माईबाप, असं गाव नाही की ज्या गावामध्ये हनुमंतरायाचं मंदिर नाही, अशा हनुमंतरायाला साष्टांग नमस्कार करून आज मी माझ्या भारूड रूपी सेवेला इथे सुरुवात करते। आणि या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत, या वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्मा यांना सुद्धा नतमस्तक होऊन आज मी माझ्या भारूड रूपी सेवेला इथे सुरुवात करते। पण भारुडाला सुरुवात होण्या अगोदर थोडसा फरियाद द्यावा लागतो असं आहे महाराज, लक्षात मारुती नंदन सुन लो मेरी पुकार पवन सुत हनुमंताला साष्टांग नमस्कार करून आज मी माझ्या भारूड रूपी सेवेला इथे सुरुवात करते माईबाप। लक्षात असू द्या, दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये सुंदर दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आपल्या गावामध्ये सुंदर हरिनाम भागवत सप्त्याचं आयोजन नियोजन केलेलं आहे माईबाप। आणि या हरिनाम भागवत सप्ताहामध्ये मला भारुडाची सेवा मिळाली, मी माझं भाग्य समजते माईबाप। मागच्याही वर्षी या सुंदर पवित्र पावनभूमीमध्ये मला सेवा भेटली आणि याही वर्षी सुद्धा मला सेवेचा योग आला, मी माझं भाग्य समजते। चला असो महाराज, आज 7 दिवस आपल्या गावामध्ये ज्ञानाची गंगा वाहते। या जालनापूर पवित्र पावनभूमीमध्ये 7 दिवस ज्ञानाची गंगा वाहत आहे। समस्त जालनापूर ग्रामवासी या गंगेमध्ये आंघोळ करत आहे, या गंगेमध्ये आंघोळ करत आहे माईबाप। लक्षात ठेवा, हा ग्रंथ साधारण नाही, हा ग्रंथ साधारण नहीं माई बाप। इसे श्रवण कर मिट जाती है जन्म जन्म की व्यथा। जय जय श्री कृष्ण कथा, जय जय राम कथा माई बाप। हा ग्रंथ साधारण नाही, याला श्रवण करून आपल्या जीवनाची व्यथा दूर होतं। त्यासाठी आज या कथेसाठी लाभलेले आमचे हरिभक्त पारायण गुरुवर्य मयूरजी महाराज दरणे यांच्या वाणीतून तुम्ही या कथेचं रसपान करताय माई बाप। भाग्यवान मंडळी आहे, गावोगावामध्ये खरी कथा झाली पाहिजे महाराज। गावोगावामध्ये श्रीकृष्णाची कथा कानावर आपल्या पडली पाहिजे। तसेच तुम्ही भाग्यवान मंडळी जालनापूर ग्रामवासी, तुमच्या गावामध्ये हे 7 दिवस ज्ञानाची गंगा वाहत आहे आणि या गंगेमध्ये 7 दिवस तुम्ही समस्त ग्रामवासी आंघोळ करत आहे। म्हणून आज मी सुद्धा तुमच्या गावात आली। हो, ते म्हातारी पाय कशी पाहते, पाय कशी पाहते, पुरा 32 दाताचा खलबत्ता झाला तरी पाहिले अशी डोळे काढू काढू पाहते। हो, मावशी धक्का देतील, धक्का दे गेली काय कोमात। हो, आज तुमच्या गावामध्ये मी आली, पण काय सांगावं कपिल महाराज, तू पाहिले मागूनच पाहता काय। आज मी तुमच्या गावामध्ये आली, आज गावात आली ते बरोबर आहे, पण आज तुमच्या गावात कशासाठी आली, कारण याच गावाची मी आज पाटली नाही माई बाप। कोण आहे, कोण आहे? महिला मंडळी बोलत जा, मी तुमच्याच पॅनलची हाव।
आज मी तुमच्या गावामध्ये आले, आज तुमच्या गावाची मी पाटली नाही, म्हणूनच तर माझे नाथ महाराज म्हणतात बाई मी कशी ग हातभर बांगड्या कपाळी कुंकू पाटलीन तशी ग हातभर बांगड्या कपाळी कुंकू पाटलीन तशी ग बाई मी कशी ग हातभर बांगड्या कपाळी पाटलीन तशी ग हातभर लक्षात ठेवा माय बाप, माझे नाथ महाराजाचे शब्द जर विचित्र असतील पण बोल खूप धार्मिक आहे महाराज। आज नाथ महाराजाचे